नमस्कार. निसर्ग शोभा यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करंदा या कंदाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. हे पहा, हे दिसत आहेत हे करंदे आहेत. करंदा हा एक कंद आहे आणि त्याची लागवड जून महिन्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला केली जाते. हे कंद जमिनीत लावले की त्यापासून करंद्याच्या वेली तयार होतात. करंद्याच्या वेली अशा प्रकारे दिसतात. ही पहा, ही करंद्याची वेल आहे. करंद्याची पाने ही सर्वसाधारणपणे नागवेलीच्या पानांसारखी दिसतात. करंद्याचा वेल हा चांगल्या आधाराने चांगला वाढतो. करंद्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात, तसेच औषधी गुणधर्मही असतात. करंद्याच्या वेलीला प्रथम फुले येतात व नंतर करंदे तयार होतात. हे पहा, हे दिसत आहे हे करंद्याचे फूल आहे. या फुलाला मागे लहान कंद असतो व तो नंतर मोठा होतो. करंद्याच्या वेलीवर जे करंदे तयार होतात ते आकाराने लहान मोठे असू शकतात, परंतु सर्वसाधारणपणे ते आकाराने मध्यम आकाराच्या बटाटे एवढे असतात. करंद्याच्या वेलीवर जसे करंदे तयार होतात, तसेच करंद्याच्या वेलीच्या मुळाशी करंदे तयार होतात. आणि वेलीवर येणाऱ्या करंद्यापेक्षा वेलीच्या मुळाशी येणारे करंदे हे तुलनेने आकाराने मोठे असतात. करंद्यांना एअर पोटॅटो किंवा जंगली आलू असेही म्हटले जाते. या करंद्यामध्ये गोड करंदे व कडू करंदे असे दोन प्रकार असतात. कडू करंदे हे खाण्यासाठी वापरण्यात येत नाहीत, तसेच त्याची कोणी लागवड करत नाही. कडू करंद्याच्या वेली या रानामध्ये आपोआप तयार होतात. गोड करंद्याची मुद्दाम लागवड केली जाते, तसेच त्यांचा उपयोग खाण्यासाठी करण्यात येतो. खेडेगावात हे करंदे उकडून उपवासासाठी खाल्ले जातात. तसेच या उकडलेल्या करंद्यांपासून भाजी सुद्धा बनविली जाते. हे पहा, हे गोड करंदे अशा प्रकारे दिसतात. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.